आता त्या अक्षता टाका. आता वाण घ्या आणि तो तिथे ठेवा. त्यांची बायको किती नशिबान असेल ना, तिच्या दीर्घ आयुष्यासाठी पूजा करतायत अगदी मनापासून मनापासून मनापासून. असं काळजी घेणारा आणि समजून घेणारा नवरा असेल तर प्रत्येक बाईचं आरोग्य चांगलंच राहणार. अगदी खरंय. नवऱ्यानं समजून घेतलं की बायकोचं आयुष्य सुधारतच. देव करो प्रत्येक स्त्रीला तिच्या आरोग्यासाठी आणि तिच्या दीर्घ आयुष्यासाठी असा प्रयत्न करणारा नवरा लाभो. मी तुम्हाला प्रपोज केलं होतं. हो. त्याचं उत्तर मी मागितलं होतं तुमच्याकडे. तुम्ही मला म्हणालात की राजवाडे योग्य वेळ आल्यानंतर मी देईन. मग आज आले की नाही योग्य वेळ? पण बोलले की हेच सगळं माझ्या अहो, हे नाही हो स्वानंदी मॅडम. मी तुम्हाला काय बोललो स्वानंदी मॅडम? मी तुम्हाला म्हणलं ना स्वानंदी मॅडम, आय लव्ह यू असं म्हणालो मी तुम्हाला. त्याचं उत्तर कुठे आहे? असं काय करताय राजवाड्या? मी बोलले ना तर दुसरा कुठे अर्थ निघतो काय? हो, दुसरा अर्थ विरुद्ध लावण्यात मला इंटरेस्ट नाही. मला काय असेल ते स्पष्टपणे सांगा. मी कसं तुम्हाला सांगितलं स्पष्टपणे, आय लव्ह यू स्वानंदी मॅडम, तसं तुम्ही मला स्पष्टपणे सांगा. बोला, ऐकतोय मी. बोला. थांबा काय असं सोपं आहे का बोलणं? मग माझ्यासाठी सोपं होतं का? मग तुम्ही वेगळे आहात, तुम्ही राजवाडे आहात. याला काहीच अर्थ नाही ना. थांबा ना जरा, तुम्ही असं घाबरवू नका मला. डोळे मिटा. काय? म्हणजे तुम्ही डोळे मिटा ना, मला असं थोडी लाज वाटते. हो, असं काय करते स्वानंदी मॅडम? डोळे मिटा ना प्लीज राजवाडे. ऐका माझ्याकडे बघा. हे बघा स्वानंदी मॅडम, तुम्ही माझ्या भावना लक्षात घ्या ना. तुम्ही जेव्हा मला म्हणाल ना की तुमचं माझ्यावरती प्रेम आहे, तेव्हा मला तुमचा चेहरा बघायचा आहे, मला तुमच्या डोळ्यात बघायचं आहे. आणि हा क्षण मला आयुष्यभरासाठी माझ्या मनात साठवून ठेवायचं आहे. तुम्ही मला असं डोळे बंद नका करायला लावू. ते बंद केलं तुम्हाला कसं दिसेल हे? आपण एक काम करूया. मी तुम्हाला क्यू देतो. ओके, 1 2 3 म्हटलं की कुठलाही विचार करू नका, बेधडक बोलून टाका. ओके, 1 2. त्रास दिला तुम्हाला मी, पण आता वटपौर्णिमेच्या दिवशी सांगायचं होतं ना मला. या दिवसाला किती खास महत्व आहे, त्यामुळे मला तुम्हाला असं आजच्या दिवशी सांगायचं होतं. पण मग आता हे ठरलंय. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू स्वानंदी मॅडम. इकडे बघा. आज तुम्ही खूप जास्त सुंदर दिसताय. हो ना, ती आजीने दिलेली साडी आहे. माहितीये मला. मग तुम्ही का नाही दिली साडी? अहो, कशी देणार? एक तर तुमच्याशी बोलावं कसं हेच मला कळत नव्हतं. त्याच्यात मी घोळ घालून ठेवला. त्यात मी म्हटलं की तुम्ही वटपौर्णिमा करू नका. मग मी जर तुम्हाला साडी दिली असते आणि असं म्हटलं असं की नाही वटपौर्णिमा साजरी करा, तर चिडले असतात तुम्ही माझ्यावर. अहो, असे कसे चिडले असते? नसते चिडले. तर मला कसं कळणार हे? अहो, शेवटी माणूस आहे, भीती वाटते मला. आणि तुमची तर वाटते. म्हणजे तुम्हाला मी दिली असती साडी आणि तुम्ही जर नकार दिला असतात आणि म्हणाला असतात की नाही आपल्यातलं लग्न म्हणजे फक्त एक व्यवहार आहे, तर असं म्हणाल या विचारानेच मी इतका घाबरून गेलो होतो. माझं पुढे काही बोलण्याचं धैर्यच झालं नाही. आजीला म्हटलं एक तूच दे त्यांना साडी, आणि मी तुम्हाला प्रपोज केलं, त्याच्यावर तुम्ही उत्तरही दिलं नाही. म्हणजे माझी काय अवस्था झाली होती या काळात, याची तुम्हाला कल्पना तरी आहे का स्वानंदी मॅडम? आहे खरंच आहे. अजिबात नाहीये. त्याच्यावर मी तुम्हाला असं म्हटलं की तुम्ही वटपौर्णिमेची पूजा करू नका, तर तुम्ही बरं नाही करत असं म्हणालात. म्हणजे तुम्ही माझी मजा घेत होतात स्वानंदी मॅडम. स्वानंदी मॅडम, लक्षात ठेवा, हा जो तुम्ही छळ केलात ना, माझा मानसिक छळ, आम्ही आयुष्यात कधी विसरणार नाही. याला शुद्ध निलाजरेपणा असं म्हणतात. हसू नका. ओके, सॉरी. हो, पण कमाल आता राजवाडे तुम्ही. अहो, मी वटपौर्णिमेची पूजा करणार नाही असं होईल का? तुम्हाला मुळात असं वाटूच कसं शकलं? माझी गाडी तर कधीच मैत्रीच्या स्टेशनवरून पुढे निघाली होती आणि मी तुम्हाला खूप वेळा त्याच्या हिंट पण दिल्या होत्या, पण तुम्हीच ना
मला जवळजवळ फ्रेंड झोंड करून टाकलेलं होतात. बघू तेव्हा मैत्रीण 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 मैत्रीण. अरे काय कसली मैत्रीण, सगळ्यांबरोबर तुम्ही मैत्रिणात मैत्रिणात. मग अशा वेळी ना मला तुमचा इतका इतका भयंकर राग यायचा माहितीये, माझी चिडचिड व्हायची तुमच्यावर खूप जास्त. मलाही कळायचं ते, पण नंतर तुमचा राग आणि चिडचिड बघून ना तुमची गंमत वाटायची. गंमत? नाही म्हणजे तसं नाही हो, तुम्ही रागवलात ना की खूप गोड दिसायचं. म्हणजे तुमचे डोळे काहीतरी वेगळं सांगत असायचे, तुमचे गाल काहीतरी वेगळं सांगत असायचे, तुमचे गाल असे फुगलेले असायचे आणि डोळे वाट बघत असायचे. सुरुवातीला मला असं वाटायचं की अशा एकदम विचित्र का वागायला लागले असतील स्वानंदी मॅडम. मग नंतर नंतर मलाही जाणवलं, मग मी तुमच्यासारखा विचार करायला लागलो आणि मी तुमच्या प्रेमात पडलो.